आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। गोळी छोटी करामत मोठी। झोपेसाठी दिल्या जाणाऱ्या गोळ्या योग्य व्यक्तीला योग्य वेळी दिल्या तर त्या निश्चितच जीवदान देणाऱ्या ठरतात। परंतु डॉक्टरांच्या चिठ्ठी अभावी जर या गोळ्या दुकानात चॉकलेट, गोळ्या, बिस्किटांसारख्या मिळायला लागल्या तर याच जीवघेण्या ठरतात। गेल्या 4-5 वर्षांपासून किराणा दुकानात चॉकलेट मिळावेत तसे या बटन नावाच्या गोळ्या औषधी दुकानात मिळत होत्या। या प्रकारामुळे तरुण पिढी नशेच्या नादी लागली होती। औषधी प्रशासन कमी मनुष्यबळाचा बहाणा करून या प्रकाराकडे सर्रास दुर्लक्ष करत होते। परंतु नूतन पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू आले आणि त्यांनी हे प्रकरण मनावर घेतले। पहिल्या टप्प्यात जुना जालना भागात राहणाऱ्या सय्यद सलमान सय्यद गफार याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून या नशेच्या गोळ्या जप्त केल्या आणि त्यानंतर त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने दिलेल्या माहितीवरून JES महाविद्यालयाजवळ राहणाऱ्या आणि सध्या गणपती गल्लीत राहणाऱ्या करण सुरेंद्रसिंग ठाकूर याला आणि बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे बालाजी फरसावर राहणाऱ्या गिरीश लक्ष्मीकांत लताड या 61 वर्षाच्या म्हाताऱ्याला ताब्यात घेतले। त्याने संबंधित दुकानातून या नशेच्या गोळ्या खरेदी केल्याची कबुलीही दिली आहे आणि इतरांना तो या गोळ्यांची विक्रीही करीत होता। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू। 28 एप्रिल 2026ला कदीम जालना पोलीस स्टेशन येथे 178/2026 NDPS कायदा अंतर्गत एक गुन्हा दाखल केला गेला होता। त्याच्यामध्ये एक आरोपी याचे नाव आहे सय्यद सलमान सय्यद गफार, त्यांच्याकडून बटन गोळी जे एक अँटी डिप्रेशन मेडिसिन आहे ते हस्तगत केलेली होती। त्याच्यामध्ये आम्ही बॅकवर्ड लिंकेजेस करून मुख्य सूत्रधार कोण आहेत आणि कुठून हे गोळ्या त्यांना भेटली आहेत त्याची माहिती काढून आज 2 सूत्रधार आपल्या ताब्यामध्ये पकडले आहेत आणि त्यांच्याकडून आणि एकंदरीत या गुन्ह्यामध्ये आम्ही 1100चे वर बटन गोळी पकडली आहे आणि 76 कफ सिरपची बॉटल भेटली आहे आम्हाला आणि त्याच्यासोबत 3 आरोपी आमच्या ताब्यामध्ये आहेत। ही तर झाली पोलिसांची भूमिका, परंतु नेमका या गोळ्यांचा वापर कोणासाठी होतो आणि त्याचा शरीरावर काय परिणाम होतो हे देखील पाहूयात निरामय हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर पद्माकर सबनीस यांच्याकडून। सर, एक बटन नावाच्या गोळ्या पोलीस अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या आहेत। काय असते या गोळ्यात कंटेंट आणि काय उद्देश असतो त्याचा? ॲक्च्युली याच्या गोळ्या आहेत ना, या बेन्झोडायझेपिन ग्रुपच्या औषधं असतात। त्यात अल्प्राझोलाम नावाचं औषध येतं आणि दुसरं एक येतं की नायट्राझेपाम। ही औषधं शक्यतोवर ज्या पेशंटमध्ये झोप येत नाही, इन्सोमनिया यासाठी वापरली जातात किंवा एन्झायटी सारख्या आजारामध्ये याचा वापर केला जातो। ह्या गोळ्या सायकियाट्रिस्ट किंवा फिजिशियन यांच्या सल्ल्याने औषध म्हणून वापरल्या जातात। ही गोष्ट खरी आहे। ज्या रुग्णांना असा आजार असतो त्यांना ह्या गोळ्यांनी नक्कीच फायदा होतो। परंतु सध्या काही तरुण वर्ग किंवा काही लोकांमध्ये नशे करण्यासाठी याचा वापर केला जातो। नशेची गोळी म्हणून सुद्धा याचा वापर होतो, काही पेयामध्ये टाकून पण याचा नशा करण्यासाठी वापर केला जातो। हे मात्र 100% अयोग्य आहे। त्याने तरुण पिढी अजून खालच्या पातळीला जाऊन यामुळे हानी होऊ शकते। या डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय या गोळ्या मार्केटला मिळतात का आणि देणं योग्य आहे का? नाही, डॉक्टरांच्या फिजिशियनच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय ह्या गोळ्या विकणं हे अवैध आहे।